धिक्कार असो. अमित शाह माफी मांगो. अमित शाह माफी मांगो. अमित शाह राजीनामा दो. बाबा के सम्मान में, बहू के सम्मान में अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बहुजन समाज पार्टीने आंदोलन केलेले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच बहुजन समाज पार्टीचे लोक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमा झालेले आहेत. आपण बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण माहिती जाणून घेऊया. हे आंदोलन कशा प्रकारचे काय आहे, हे आंदोलन तुम्ही आज करताय त्याबद्दल आपण थोडी माहिती सांगा. आम्हाला कालच बँकुमारी महायुतीचा आदेश आला आहे की अचानक 24 तारखेला आपण भारताच्या हरेक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायचे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही तयारी केलेली आहे. आणि हे आंदोलन का तर परभणी आता महाराष्ट्राचा विषय म्हणून परभणीमध्ये पण दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न आला. आमच्या सूर्यवंशी नावाच्या माणसांना पोलिसांनी बेदम मारून मृत्यू पावला आहे. त्याचा पण निषेध आम्ही करतो आहे. प्लस जे आमचे गृहमंत्री आहेत भारताचे अमित शाह यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्यांनी स्वर्गाची स्वर्गासाठी तुम्ही जायचं असेल देवदेवतांना पूजा असं ते म्हटलं आहे. आणि बाबासाहेबाला पूजणं चुकीचं असं ते त्यांचं म्हणणं आहे. आम्ही बाबासाहेब पूजत नाही, बाबासाहेबच्या विचाराला आम्ही पूजणारे लोक आहोत. आणि बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या शाहू महाराजांच्या बिर्याद आम्ही स्वामी नायकांच्या संघर्षामुळं आम्हाला आताचे चांगले दिवस जे आलेत ते ह्या महामानवामुळे आलेत. कोणत्या देवदेवतेला पूजून आम्हाला कुठल्याच प्रकारचं आम्हाला उन्नती झाली नव्हती. आणि त्यामुळं आता 21व्या शतकात अमित शाह ह्या ज्या गोष्टी बोलत आहेत त्या लाजिरवाण्या गोष्टी आहेत. आणि भारत हा देश हा सुसंस्कृत देश आहे. त्या भारतसारख्या सुसंस्कृत देशाला ह्या गोष्टी बोलणं ही असंस्कृतपणाचं लक्षण आहे. आणि त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही अमित शहाचा स्पेसिफिकली धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं आज जमलो. आमची ही मागणी आहे की अमित शहाचा राजीनामा सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी घ्यावा आणि त्याला त्या पदावरून दूर करावं, हीच आमची प्रमुख मागणी आहे. यांनी जे आंदोलन केले त्यांची एकच मागणी आहे की अमित शहाने राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. त्याबद्दल ते आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. नवराष्ट्रासाठी जमीर खलपे, रत्नागिरी.